पिंपरी चिंचवड शहर में एक नाबालिग का पहले अपहरण किया गया और फिर अप्राकृतिक कृत्य कर उसकी हत्या कर दी गई। शुरुआत में हत्यारे ने दुर्घटना का नाटक किया, लेकिन पुलिस जांच में उसकी पहचान उजागर हो गई। हत्या के आरोपी पवन पांडे को गिरफ्तार किया गया। शनिवार रात हत्यारों ने 8 साल के बच्चे का अपहरण कर लिया था। पवन पांडे 3 दिन पहले रसवंती होम में काम करने आया था। ये देखकर कि पीड़ित उसी स्थान पर खेलता था, हत्यारे ने एक बार उसे गन्ने का रस पिलाया। ऐसा करके वह लड़के के करीब आ गया और शनिवार रात करीब 8:30 बजे उसका अपहरण कर लिया। वहां से वो झील पर ले गया। रात के अंधेरे में उसे बेरहमी से प्रताड़ित किया, फिर गला दबाकर हत्या कर दी। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी जे आहेत त्यांचा मुलगा, ज्याचं वय 8 वर्ष 5 महिने आहे, हा संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर गेलेला होता आणि त्यांनी 8:30 पर्यंत त्याची वाट बघितली, परंतु तो घरी आला नाही। यानंतर ते इतरत्र शोध घेऊन पोलीस स्टेशनला आले। त्याप्रमाणे मग IPC 363 याप्रमाणे वाकड पोलीस स्टेशन यामध्ये सदर मुलाचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणचे CCTV फुटेजची पडताळणी केली असता त्यांना असं लक्षात आलं की हा जो मुलगा आहे, फिर्यादीचा मुलगा, तो एका इसमासोबत चालत जाताना दिसत आहे। त्याप्रमाणे पोलिसांनी ज्याच्यासोबत चालत जात आहे त्याचा शोध घेतला। त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं। सर्वप्रथम तो उडवाउडवीची उत्तरं देत होता किंवा वेगळ्या वेळी वेगळी माहिती सांगत होता। त्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखीन बळावला। त्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यानं सांगितलं की वडापाव खायला देतो म्हणून त्या मुलाला तो सोबत घेऊन गेलेला आहे आणि पुढे नेऊन मग हा जो फिर्यादीचा मुलगा आहे त्याच्यावर अनैसर्गिक संभोग करून तो मुलगा नंतर आरोपीबद्दल माहिती देईल किंवा सर्वांना सांगेल या भीतीपोटी त्या मुलाचा त्या ठिकाणी आरोपीने खून केलेला आहे आणि त्याची जी बॉडी आहे ती निर्जन ठिकाणी आणि झाडाझुडपांमध्ये टाकलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी जी बॉडी आहे ती आरोपीच्या सांगण्याप्रमाणे हस्तगत केलेली आहे। त्यामध्ये 363च्या गुन्ह्याला 302, त्याचबरोबर पोक्सोचे कलम 4, कलम 6, त्याचबरोबर IPC 377 ही वाढीव कलम लावण्यात आलेली आहेत आणि सदर आरोपीला अटक करण्यात आलेली असून मेडिकल आणि इतर अनुषंगाने जो तपास आहे तो तपास या ठिकाणी API नलावडे वाकड पोलीस स्टेशन हे करत आहेत। हा आरोपी रसाच्या दुकानामध्ये काम करत होता आणि मागील 3 दिवसांपासून त्या ठिकाणी काम करत होता। तर मागील 1-2 वेळा तो मुलगा त्या ठिकाणी रस प्यायला गेलेला होता। तर आरोपीने त्याला रस दिलेला होता, त्यामुळे तो मुलगा त्या ठिकाणी परत गेला होता आणि प्रत्यक्ष किंवा अशी जास्त स्वरूपात ओळख नसली तरी अशा तुटपुंज्या ओळखीवर त्यानं त्या मुलाला वडापाव देण्याचं आमिष दाखवून त्याला सोबत घेऊन याप्रमाणे सदरचा गुन्हा केलेला आहे। 2 गोष्टी आहेत यामध्ये। सर्व पालकांनी आपली जी मुलं आहेत ती कोणासोबत खेळायला जातात, ओळखीच्या ठिकाणीच खेळायला जातात का आणि त्यांची इतर कंपनी काय आहे या बाबतीमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे। विशेषतः मुलांच्या जे अल्पवयीन मुलं आहेत आणि मुली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सावधपणाने आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इतर जे दुकानदार आहेत त्यांना पण आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत। माननीय पोलीस आयुक्त सर यांचा 144चा आदेश पण आहे। त्याप्रमाणे कोणत्याही दुकानामध्ये कामगाराला ठेवण्यापूर्वी त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देणं बंधनकारक आहे। यामध्ये हा रसवंती गृहाचा जो मालक आहे त्यानं पण अशा प्रकारे माहिती दिलेली नव्हती, तर त्याच्यावर आपण 188 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे।
ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.